खूप लोकांना जेव्हा सक्सेसफुल इव्हेंट बघितला की असं वाटतं भाई ये तो बहुत चक्क छान वाली दुनिया आहे, असं नाही आहे. प्रत्येक गोष्टी मागे कष्ट असतात, एफर्ट्स असतात. कुठे असं नको व्हायला की अरे हिनं पहिले इंजिनिअरिंग केलं, मग जॉब केला, तोही सोडून दिला, MPSC केली, तेही सोडून दिली, त्यानंतर मॉडेलिंग केलं. नाही, मॉडेलिंग करते, इव्हन अजूनही करते, बट त्याला म्हणजे माझ्यासाठी लॉंग टर्मची गोष्ट नाहीये. की त्या दिवशी मी अशा प्राईम लोकेशनवरती होती कोथरूडच्या, की जिथे जवळच DP रोड होता, जिथे पंडित फार्म्स, महालक्ष्मी लॉन्स यांच्यासारखे रिनाउंड बिग शॉट लोकांचे एक्झिबिशन्स होते ऑर्गनायझर्सचे. घे भरारी, उडान आणि असे मोठे मोठे लोक, जे माझ्यासाठी ते एक बेंचमार्क आहे. मला सुद्धा त्यांच्या लेवलपर्यंत एक पोहोचायचं आहे. पण त्या दिवशी मला आलेला अनुभव, कष्ट तर आम्ही सगळे सारखेच घेतले, पण फुटफॉल जो होता तो डायव्हर्ट झाला. म्हणजे कस्टमर यायला सुरुवात झाली होती, पण माझ्या स्टॉलपर्यंत 7 वाजले तरी कस्टमर नव्हते. तिथे कुठेतरी मला असं झालं की अरे आपण स्टार्ट केलंय, एवढी इन्व्हेस्टमेंट केली आहे खरं, पण अजून तर काही कस्टमर दिसत नाहीये. त्यातनं मी आणखी एक शिकली की इथून पुढे आपण थोडं लेट करायचं, पण थेट करायचं आणि पुन्हा एकदा व्हेन्यूवरती जास्त. की मी लॉसमध्ये गेले हा प्रकार नाहीये, बट मी कट टू कट निघाले तिथे, म्हणजे की मी वाचले. नमस्कार, मी सायली देशमुख, कलांगण इव्हेंट्स आणि फॅब्रादाची ऑर्गनायझर. आज आपल्यासोबत आहे हर्षदा कदम, आणि ती एक ट्विस्ट आहे. ती फक्त एक मेकॅनिकल इंजिनिअरिंग नसून ती माझी नियमितपणे असलेली स्टॉल वेंडर. अपार्ट फ्रॉम दॅट ती माझी खूप छान मैत्रीण आहे. आणि आज आम्ही इथे कलांगण इव्हेंट्सच्या एक्झिबिशन पॉडकास्टच्या थ्रू आपल्या काही मैत्रिणींना काही टिप्स देणार आहोत की एक्झिबिशनमध्ये नक्की काय घडतं, कसं आहे, त्याबद्दल जरा काही गोष्टी जाणून घेऊया. सो लेट्स मूव्ह ऑन टू हर्षदा. ओव्हर टू यू. नमस्कार, मी हर्षदा. मी खरं तर स्टार्ट कुठून केलंय हे सांगणं फार कठीण आहे, कारण मी खूप काही गोष्टी त्याच्यासोबत केलेल्या आहेत. एक तर मी मेकॅनिकल बॅकग्राऊंडची होते. फर्स्ट मी जॉब केला, त्याच्यानंतर मी थोडंसं स्किप केलं, त्यानंतर मी MPSCचा स्टडी केला. तो कोरोनामध्ये होता, त्याच्यामुळे मला काही फार त्याच्यामध्ये लक्ष द्यायला नाही जमलं. म्हणजे असं म्हणू शकता तुम्ही की मी म्हणजे त्याच्यातून पूर्णच बाहेर पडले, कारण स्टडीवरती तेवढा फोकस होत नव्हता. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर मी मॉडेलिंग स्टार्ट केलं, शेअर मार्केट केलं. मॉडेलिंग तर मी अजूनही करते, पण फक्त ट्रेडिशनल मॉडेलिंग माझं आहे. पण असं मनात कुठेतरी आलं की हे आपलं कंटिन्यू नाही होऊ शकणार. पुढे काही गोष्टी असतात, म्हणजे फॅमिलीच्या काही गोष्टी असू शकतात की ज्याच्यामुळे कंटिन्युटी होऊ शकणार नाही त्याच्यामध्ये. मग मी विचार केला की काहीतरी कंटिन्यू असं की आपल्याला लॉंग टर्मसाठी चाललं पाहिजे. हा विचार करून मी ह्या फील्डमध्ये शिरले, असं म्हणू शकता तुम्ही की बिझनेस हा माझ्या डोक्यातही नव्हता. व खरं तर असं झालं की माझी एक रिलेटिव्ज आहे, आम्ही दोघी खूप छान मैत्रिणी आहोत. रिलेटिव्ज म्हणण्यापेक्षा मैत्रीणच खूप जास्त आहोत की एकमेकींचं सगळं एकमेकींना शेअर पण करतो. मग त्यांनी स्वतःचं साडीचा ब्रँड स्टार्ट केला. त्यांनी मला त्यांच्यासोबत हेल्पसाठी बोलवलं. ज्यावेळेस मी त्यांच्यासोबत गेले, मी तर आवर्जून त्यांचं नाव सांगू इच्छिते की अश्विनी भोसले म्हणून ते आहेत, की ज्यांच्यामुळे खरंच मला ही गोष्ट माझ्या डोक्यात आली आणि मी स्टार्टअप केलं. हे जेव्हा त्यांना खूप छान रिस्पॉन्स आला त्यांच्या बिझनेससाठी, मी फर्स्ट त्यांना जेव्हा हेल्प केली तेव्हा मी पाहिलं की कस्टमर खूप जास्त येतात, ते रिस्पॉन्स छान मिळतोय. तर कुठेतरी माझ्या डोक्यात क्लिक झालं की आपण पण असं काहीतरी स्टार्ट करूया. मग मी विचार केला की जास्त त्यावेळेस माझ्याकडे म्हणजे माझं असं होतं की मला घरातून पैसे नको होते. म्हणजे कोणती गोष्ट स्टार्ट करायची म्हटलं तर मला स्वतःच्या ह्याच्यावरती स्टार्ट करायचं होतं की माझ्याकडे पैसे असले पाहिजेत, आणि जे पण काही छोटी गोष्ट आहे मला छोट्यापासून मोठ्यापर्यंत जायचं होतं. मग मी पहिले माझ्याकडे जे पण काही होतं त्याच्यातून मी स्टार्टअप केलं की नाही, आपण ज्वेलरीचं स्टार्ट करूया की ज्याच्यामध्ये खूप कमी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट असेल, की 5-10 हजाराच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा तुम्ही स्टार्टअप करू शकता आणि रिस्क फॅक्टर पण त्याच्यामध्ये कमी राहील, की जेणेकरून तुम्ही जरी समजा नाही असं हे आला, काय म्हणतो आपण त्याला, लोकांचा रिस्पॉन्स नाही मिळाला, तर तुम्ही ऍटलिस्ट ठीक आहे 5-10 हजाराचा तुम्ही सहन करू शकतो नुकसान जे पण काही असेल ते. तर मी फर्स्ट स्टार्ट केलं 20,000 पासून, जे की म्हणजे मी म्हटलं होतं खरं की मी म्हणजे स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट करून करेल, पण पहिले माझ्या नवऱ्याने मला फार सपोर्ट केला. घरातूनच काही फंड्स घेतले आणि सुरुवात तिकडनं केली. घरातूनच फंड्स घेतले. 20,000 रुपये त्याने मला दिले.
आणि त्याच्यातून मी स्टार्टअप सुरू केला. पहिला माझा एक्झिबिशन झालं 22 मार्चला. जेव्हा मी एक्झिबिशन स्टार्ट केलं तेव्हा म्हणजे असं झालं की मिळेल की नाही, मनामध्ये खूप विचार होते की होईल की नाही. 20,000 केले. अमाऊंट जरी असं बघायला गेलं तरी छोटी वाटत असली तरी माझ्यासाठी ती खूप मोठी होती, कारण 20,000चा लॉस जर नंतर मी बिअर करू शकते की नाही. जरी माझ्या नवऱ्याने दिले असले तरी पण माझ्याकडे कुठेतरी होतं की मला ते त्याचे रिटर्न करायचे. म्हणजे की जसं माझं स्टार्टअप झालं ज्याच्यातून मला रिटर्न्स यायला लागले तर मी त्याचे रिटर्न करणार, कारण मला ते स्वतःच्याच ह्याच्यावरती पाहिजे होते. पण असा नक्की कुठला प्रसंग घडला की जिथून तुला वाटलं की ज्वेलरी पॅलेस हा ब्रँड मला माझा म्हणून सुरू करायचा आहे? असा नक्की कुठला प्रसंग घडला ते सांगते मी. की जे एक्झिबिशन मी फर्स्ट स्टॉल लावला जो मी बावधनमध्ये पेबल्सला लावला होता तो माझा फर्स्ट होता. पण त्याच्या आधी मी जेव्हा स्टार्टअप केलं होतं की एक वीक आधी मी ब्रँडचं नाव ठरवलं. त्याच्यानंतर मी इन्स्टावरती पेज ओपन केलं. त्याच्यामध्येही मला म्हणजे मी आवर्जून त्या सगळ्या लोकांची नावं पण मी घेऊ इच्छिते की ज्यांनी खरंच खूप मला हेल्प केली. म्हणजे की ज्यांचा माझा कधीही कॉन्टॅक्ट नव्हता. जे माझे स्कूलचे फ्रेंड्स आले त्याच्यामध्ये. श्वेता शहा म्हणून माझी फ्रेंड आहे, तिने मला खूप छान सपोर्ट केला की आमचं कधीही बोलणं नाही. 8th स्टँडर्डमध्ये असताना ती माझी फ्रेंड झाली होती. त्याच्यानंतर तिने स्कूलही सोडलं. 1 इयरचा फक्त आमचा तो बॉन्ड होता. त्यानंतर जस्ट आम्ही फक्त नंबर आमचे एकमेकांकडे होते, कॉन्टॅक्टमध्ये फार असं नव्हतो. पण जसं तिला समजलं की मी स्टार्ट करतेय तर तिने मला लोगो बनवण्यापासून मार्केटिंगचं जे पण काही असेल व्हिडिओ ते सगळ्या गोष्टी तिने मला स्वतः बनवून दिल्या की ज्याचे पैसेही तिने घेतले नाहीत, कारण ती त्या बॅकग्राऊंडमधून होती. तर ती मला बोलली की तुला काही लागलं तर मी तुला सपोर्ट करते, तू नको टेन्शन घेऊ. त्या सगळ्या गोष्टी तिने मला खरंच खूप मनापासून त्या सगळ्या गोष्टी तिने मला करून दिल्या. त्यानंतर माझ्या नवऱ्यानी पण प्रत्येक गोष्टीमध्ये की हा तू कर, मी आहे, तू नको टेन्शन घेऊ. इव्हन माझ्या आई वडिलांनी पण मला सपोर्ट केला की म्हणजे स्टार्टिंगला 20चे जे मी भरलं होतं त्यामध्ये माझं मी ऑनलाईन स्टार्ट केलं. पहिले जसं मी बोलले तुम्हाला की इन्स्टामध्ये मी पहिले पेज ओपन केलं. त्यानंतर मी व्हॉट्सअपला टाकायला सुरुवात केली. मला असं वाटलं होतं कुठेतरी की नाही कोणीच घेणार नाही. म्हणजे असं एक आतून आपल्याला वाटतं ना की नाही व्हॉट्सअपला टाकलंय की असं नाही, लोक फार चिंगू असतात, कोणाला ट्रस्ट नसतो, ह्या गोष्टी खूप होतात. आणि ज्यांचा मला अपेक्षाही नव्हती की हे लोक मला म्हणजे मी टाकल्यानंतर मला खरंच रिस्पॉन्स करतील. म्हणजे की ज्यांचा माझा काही कॉन्टॅक्ट नाही, जस्ट नावाला आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असतात अशी लोक, त्यांनीही माझ्याकडून म्हणजे घेतलं. आणि एवढं छान मला तिथे माझा कॉन्फिडन्स बिल्ड झाला. मला वाटलं की नाही आता म्हणजे मला मिळेल रिस्पॉन्स, की जर व्हॉट्सअपला मिळू शकतो तर मला असंही मिळेल स्टॉलला वगैरे. म्हणजे सोशल मार्केटिंग तू आधी मार्केटमध्ये आली, हळूहळू तुझ्या ब्रँडला लॉन्च केलं. सोशल मीडियावरती फार अशी नव्हते, जस्ट अपकमिंगचा व्हिडिओ टाकला होता, ब्रँडचं हे टाकलं होतं की हे येणार आहे. हे मला खरं तर एक्झिबिशनलाच टाकायचं होतं. पण माझं असं झालं की मी आधीच म्हणजे व्हॉट्सअपला मी टाकून दिलं की ऍटलिस्ट लोकांना कळेल की बाबा ही काहीतरी स्टार्ट करतेय, म्हणजे म्हणून मी ते टाकलं. पण लोकांनी मला इतका छान की माझ्या खूप जुन्या फ्रेंड्स मध्ये पण खूप आहेत की ज्या माझी MPSC ची पण 1 इयरची फ्रेंड आहे किरण म्हणून, तिनेही मला एकदम, आणि किरणच नाही अशी खूप सारे आहेत की जे माझ्या नवऱ्याचे फ्रेंड्स त्यांच्या बायका, त्यांनी सगळ्यांनी की मी स्टार्टअप केलंय म्हणून पण काही जणांनी असं घेतलंय माझ्याकडून की नाही हिने स्टार्टअप केलंय, कॉंग्रॅच्युलेशन्स केलं त्याच्यावरून की हिला काहीतरी सपोर्ट म्हणून सगळ्यांनी मला सपोर्टही केला की घेतला पण गोष्टी. काही जण जेन्युन कस्टमर पण झालेत की जे आतापर्यंत अजूनही कंटिन्यू आहेत की जे बाहेर जात नाहीयेत. कोणालाही पाहिजे असेल तर ते मला पहिले विचारतात की तुझ्याकडे आहे का हे, बघ कितीला आहे, काही ह्या सगळ्या गोष्टी. हे तर फर्स्ट झालं. त्यानंतर मी 22 फर्स्टला माझं फर्स्ट एक्झिबिशन झालं की जे पेबल्सला बावधनला झालं, की जिथे मी म्हणजे 4 वाजता त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. तेही जे मी तुम्हाला सांगितलं की ज्यांच्यामुळे मी इथं म्हणजे माझ्या डोक्यात आयडिया आली आणि मी हे स्टार्टअप केलं, ज्या अश्विनी भोसले म्हणून, त्या माझ्या रिलेटिव्स पण आहेत. त्यांच्या बिल्डिंगमध्ये त्यांनी मला सांगितलं की तुम्ही माझ्या बिल्डिंगमध्ये लावा, म्हणून त्यांनी त्यांच्या थ्रू माझं तिथे बुकिंग केलं स्टॉलचं. त्यानंतर मी तिथे गेले. 4 ते 7चा टाइम त्यांनी दिलेला होता की ज्याच्यामध्ये तुम्ही स्टॉल सेटअप करू शकता असं. त्यांचं फन फेअर होतं.
मग मी तिथे सेटअपला गेले. मग 7 वाजले, म्हणजे त्यांचा स्टार्टअप तर 5ला झाला होता, की म्हणजे कस्टमर यायला सुरुवात झाली होती. पण माझ्या स्टॉलपर्यंत 7 वाजले तरी कस्टमर नव्हते. तिथे कुठेतरी मला असं झालं की अरे आपण स्टार्ट केलंय, एवढी इन्व्हेस्टमेंट केलीये खरं, पण अजून तर काही कस्टमर दिसत नाहीये. थोडंसं असं घालमेल मनाची सुरू झाली, थोडंसं भीती वाटायला लागली की होतंय की नाही, आवडतंय की नाही लोकांना, म्हणजे माझं कलेक्शन काय, असं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी तिथे माझ्या डोक्यात आल्या. नंतर जसं 8 म्हणजे 7:30 नंतरचा एक 2 कस्टमर येऊन गेले, थोडंसं त्यांनी घेतलं. त्यानंतर 8 नंतर जो क्राऊड सुरू झाला, लिटरली म्हणजे मला खरंच अपेक्षाही नव्हती ह्या गोष्टीची, की 11:30 पर्यंत माझा स्टॉल कंटिन्यू चालू होता. म्हणजे की साईडचे सगळे स्टॉल बंद झाले होते, माझ्या स्टॉलची लाईट चालू होती, माझ्याकडे कंटिन्यू 11:30 पर्यंत कस्टमर होतं. प्लस ते ज्यांनी स्टॉल ऑर्गनाईज केले होते ते मला सांगायला आले की मॅडम आता तुम्ही स्टॉल बंद करा, नाहीतर आम्ही लाईट बंद करणार आहे. इथपर्यंत हे होतं की तो माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता की जिथे मी इन्व्हेस्टमेंट केली, ती इन्व्हेस्टमेंट माझी ओव्हरऑल कम्प्लीट त्याच्यामध्ये क्लिअर झाली. एवढा छान रिस्पॉन्स पेबल्सच्या लोकांनी मला दिला, त्यांना माझं कलेक्शन आवडलं. लोक ते म्हणजे मी पहिल्यांदाच हे केलं होतं तर सगळ्यांचे नंबर वगैरे नोट डाऊन करून घेतले होते. मी ग्रुप ओपन केला व्हॉट्सअपला, त्याच्यामध्ये मी थोडंसं डेली टाकायला लागले. तर त्यातून काही कस्टमर हे माझ्याकडे रिपीट आले. म्हणजे की सगळ्यांना असं झालं की नाही, म्हणजे स्टार्टअप केलंय बट ह्यांच्याकडे कलेक्शन खूप छान आहे आणि सगळ्यांपेक्षा युनिक कलेक्शन होतं. आणि माझा मेन फोकस त्याच्यावरतीच होता की मला पुण्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मला नको होत्या. म्हणजे तुळशीबाग, लक्ष्मी रोड, ह्या सगळ्या गोष्टी मला नको होत्या. की जे कलेक्शन तिथे आहे ते कलेक्शन माझ्याकडे नको होतं. स्टार्टिंगला थोडंफार कलेक्शन तिथलं होतं माझ्याकडे, नाही असं नाही की मी ओव्हरऑल म्हणजे खूपच गोष्टी युनिक होत्या, अशातलाही प्रकार नाहीये. काही गोष्टी होत्या माझ्याकडे, त्या माझ्या सेल आउट पण झाल्या, कारण मी रिझनेबल रेटमध्ये लावल्या होत्या. मला माझं स्टार्टअप होतं, मला लोकांना असं दाखवायचं होतं की स्टार्टअप आहे, पण असं नाहीये की मला लुबाडायचं नव्हतं. मी माझा बिझनेस पण पुढे नेऊ शकते आणि लोकांना परवडेल पण, की म्हणजे कितीही स्टँडर्ड कस्टमर असू द्या किंवा मीडियम ह्याचं कस्टमर असू द्या, माझं असं होतं की सगळ्यांनाच असं रिझनेबल प्राइसमध्ये मिळालं पाहिजे, की मीही लॉसमध्ये नाही गेली पाहिजे, तेही त्यांनाही व्यवस्थित हे झालं पाहिजे. अशा गोष्टी माझ्या डोक्यात होत्या. त्या हिशोबाने मी प्राइस पण लावले होते. तेव्हा सेल झाला, त्यानंतर माझा कॉन्फिडन्स अजून डबल झाला. मी परत माल भरला. मग मी त्यावेळेस तर मी माझ्या नवऱ्याचे सगळे पैसे देऊन टाकले होते. त्यातून नंतर मी जे पण काही राहिलं असेल त्यातून मी माल भरत गेले. असं झालं की जे पण प्रॉफिट राहील त्याच्यातून मी स्टॉलचा रेंट भरणं, त्याच्यानंतर माल भरणं, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू, जसं मला ऑनलाईन पण जे माझं सेल आउट होत होतं त्याचे पण जे काही पैसे येत होते त्यातून मी थोडं थोडं कलेक्शन वाढवत गेले. मग नंतर मी वेंडर्स शोधायला लागले की पुण्यातले वेंडर मला नको होते, कारण पुण्यातलं जर वेंडर असेल तर ऑब्व्हियसली तो कलेक्शन तुम्हाला कुठेही बघायला भेटणार. मग प्राइस कंपॅरिझन होणार, ह्या गोष्टी राहणार. लोकांना असं वाटणार की नाही हा तर मी बघितलाय, लक्ष्मी रोडला ह्या प्राइसला होता, भले मी प्राइस कमी लावू द्या, पण माझा पॉइंट हा होता की मला ते नको होतं. कंपॅरिझन हे माझ्या प्रोडक्ट्सचं कुठेच नाही झालं पाहिजे. हा मला युनिकनेस पाहिजे होता. काही गोष्टी आहेत माझ्या अजूनही कलेक्शनमध्ये आहेत की ज्या बाहेर मिळतात आहे, पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या पुण्यामध्ये मिळत नाहीत. जसं की ऑक्सिडाइज ज्वेलरी झाली, मदर ऑफ पर्ल्सची ज्वेलरी झाली, त्याच्यानंतर अँटी टार्निशची ज्वेलरी झाली. ह्या गोष्टी आहेत की ज्या कॅम्पमध्ये भेटतात, लक्ष्मी रोडला भेटतात किंवा रविवार पेठेमध्ये भेटतात. म्हणजे मी स्पेसिफिक नावं नोट करतेय कारण की हे जे सोर्स आहेत की जिथे क्राऊड खूप जास्त असतो. पण माझा असा पॉइंट होता की त्यांच्यापेक्षा माझ्याकडे वेगळा हे पाहिजे होता. म्हणजे जो पण काही कलेक्शन असेल ते, की तिथलं आणि माझं कलेक्शन हे टोटली वेगळं पाहिजे होतं. अँटी टार्निशचं झालं तर अँटी टार्निशमध्ये पण डुप्लिकेट प्रकार आलेले आहेत की जे अँटी टार्निशच्या नावाखाली 6 महिने चालतात, 6 महिन्यावरती ते जात नाही. पण मी माझ्याकडे जे पण कस्टमर येतं मी त्यांना क्लिअरली सांगते की माझ्याकडे अँटी टार्निश आहे, हे लो क्वालिटीचं आहे. जे 18 कॅरेट गोल्ड प्लेटेड जे अँटी टार्निश आहे ते 1 इयरचा आम्ही वॉरंटी देतो, त्याच्यापेक्षा जास्त ते 1.5 ते 2 वर्ष चालतं. की
ते आय वॉज अबाउट टू कम टू दॅट पॉइंट की या सगळ्या जर्नीमध्ये जेव्हा तू आता एक प्रवास शेअर केला, आपल्यासोबत सांगितला की अगोदर तू सोशली हा प्लॅटफॉर्म हँडल केला, बरोबर, करता करता जेव्हा तुला आपसुक जवळच्या लोकांचा रिस्पॉन्स यायला लागला, त्यानंतर तू पेबल्स बावधानमध्ये त्या सोसायटीमध्ये तू प्लॅटफॉर्म तुला मिळाला समोरासमोर कस्टमर गेन करण्याचा, त्यानंतर आणखी तू एक उच्चांक गाठला की येस नाव आय कॅन डू काउंटर सेल. बरोबर. बट या सगळ्या प्रवासामध्ये मोठ्या अडचणी तुला असं काय वाटतं जे मला तुझ्या थ्रू आपल्या श्रोत्यांना आणि वेंडर्सला द्यायच्या आहेत? अडचणी कुठल्या तू फेस केल्या? मोठ्या अडचणी म्हटलं ना तर कसं आहे, माझा स्वतःचा म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे की तुम्ही कोणतीही गोष्ट स्टार्ट करणार तर तुम्हाला अडचणी या येणारच, स्ट्रगल हे आहेच. म्हणजे तुमचा स्वतःचाच मनातून इच्छा पाहिजे की जर तुम्ही एखादा स्टार्टअप करताय ना तर तिथे पहिली तर रिस्क फॅक्टर आलाच. ते तुम्हाला स्वतःच हे केलं पाहिजे की नाही आपल्याला रिस्क घ्यायची आहे. माइंडसेट हा तुमचा तिथेच मेन झाला पाहिजे की नाहीतर तुम्ही म्हणणार की नाही ठीक आहे मला एक पहिल्यांदा भेटलं सक्सेस, याचं मिनिंग असं नाहीये की मला पुढे भेटेल किंवा तर कुठेतरी अप्स अँड डाऊन्स हे तुमच्या ह्याच्यामध्ये राहणारच आहेत. लकीली मला भेटला नो डाऊट, बट पुढे पण मी जेव्हा पण जे पण माल वगैरे भरायचं असेल, मी व्हिडिओ कॉल थ्रू बराचसा माल भरला तर त्याच्यामध्ये काही गोष्टींमध्ये असं झालं की कुठे कुठे मला खूप महाग भेटला, तिथे क्वालिटीचा इश्यू आला, तर त्या गोष्टी मी आहे त्या रेटमध्ये सेल आउट करून टाकल्या. तिथे मी कस्टमरला पण क्लिअर केलं की बाबा याचं हे असं आहे म्हणून. आणि स्ट्रगल म्हटलं तर तुम्ही बाकी गोष्टींचं असं स्ट्रगल नाहीये, पण स्वतःला म्हणजे हेक्टिक गोष्टी खूप झाल्या की घरातलं मॅनेज करायचं, बाहेरचं करायचं. मी प्लस मॉडेलिंग पण करते, कुठून मला जर अपॉर्च्युनिटी आली तर तिथे जाणं, एक्झिबिशन्स बघणं, म्हणजे की त्या गोष्टी मी कोणाच्याही हेल्प शिवाय ह्या गोष्टी केलेल्या आहेत. की आता मी पेबल्सचं केलं कारण तिथे त्या होत्या माझ्यासोबत की त्यांनी मला सजेस्ट केलं की आमच्या बिल्डिंगमध्ये फनफेअर आहे तर तुम्ही तिथे तुमचा स्टॉल लावू शकता. पण ते सोडून मला बाहेरचे कस्टमर पाहिजे होते, कारण फक्त पेबल्सवरती फोकस करून चालणार नाहीये किंवा व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवरती. आणि तुम्हाला आता माहिती आहे की इंस्टाग्रामवरती तर फेक आयडीज बनवले जातात, त्याच्या थ्रू फसवणूक पण खूप होते. बरेचशे ऑर्गनायझर्सने असे काही एक्झिबिशन अरेंज केलेले आहेत ज्यामध्ये लोकांना खूप फेल्युअर पण मिळालं, पैसे भरलेत आणि त्या पण गोष्टी आहेत. त्याला ते पण मला तुम्हाला सांगायचंय, त्याही गोष्टी आहेत की ते सांगते की जे मी सेकंड एक्झिबिशन केलं आणि त्या एक्झिबिशन पर्यंत पोहोचली कशी ही मी तुम्हाला सांगते की मला कोणीही सजेस्ट नाही केलं की तू एक्झिबिशन कर. हा सगळा ओव्हरऑल इव्हन म्हणजे माझ्या नवऱ्याचा प्रत्येक गोष्टीला सपोर्ट होता. असं नाही की तो कुठेच मला बोलला नाही की तू हे करू नको ते करू नको, बट त्याच्याकडे टाइमच नव्हता की तो मला सांगेल की तू हे कर ते कर. त्यामुळे त्याने फक्त सपोर्ट केला की तू कर, मी आहे. ह्या गोष्टी त्याच्या होत्या फक्त. पण मी सगळ्या इन्स्टावरती जे पण आपण रील बघतो, टाइमपास करतो म्हणजे इन्स्टावरती, त्याचा मी यूज केला की जिथे मी इन्स्टावरती जे एक्झिबिशन्सचे तुम्ही बुस्टिंग वगैरे करताना ऍड्स येतात त्या ऍड्स थ्रू मी एक बघितलं जे होतं भुगावला. ते माझं सेकंड एक्झिबिशन होतं. तिथे माझा सेल झाला, छान झाला. असं नाहीये की मला कोणाला नावं नाही ठेवायची, प्रत्येक ऑर्गनायझर हे करत असतो. पण तिथे जसा मला पेबल्सला रिस्पॉन्स आला तसा मला भुगावला रिस्पॉन्स नाही आला. 2 दिवस ते एक्झिबिशन होतं आणि त्याच्यानंतर मी थर्ड एक्झिबिशन केलं हिंजवडीला. हिंजवडीचं एक्झिबिशन हे माझं म्हणजे एकदम तुम्ही म्हणता ना की तुला फेल्युअर कुठे आला, तर तो तिथे आला म्हणा. म्हणजे असं नाहीये की मी लॉस मध्ये गेले, हा प्रकार नाहीये, बट मी कट टू कट निघाले तिथे, म्हणजे की मी वाचले, असा प्रकार तुम्ही समजू शकता. मला फेल्युअर असा आला नाहीये कुठे, बट तो एक पार्ट होता की जिथे मला कळालं की नाही आपण खूप घाई करतोय, की थोडंसं आपण म्हणजे पटकन म्हणजे आलं एक्झिबिशनचं हे, कारण सांगणारं कोणी नव्हतं आणि इव्हन म्हणजे कोणाला माहितीही नाहीये ह्या बॅकग्राऊंडचं, कोणीही घरामध्ये पण नसल्यामुळे म्हणजे मीच बाहेर पडलीये ह्या गोष्टींमध्ये. तर कोणालाच माहिती नाहीये की ह्या गोष्टी एक्झिबिशन अरेंज करणं किंवा तुम्ही स्टॉल लावणं, ह्या सगळ्या गोष्टी सांगणारं कोणीच नाही, गायडन्स करणारं कोणीच नाहीये. मग करणार कसं? ते असं झालं की अरे मिळालंय चल खावा ह्या गोष्टी तिथे झाल्या. मग मी ते घाई करून हिंजवडीचं एक्झिबिशन केलं. आणि ते कसं झालं की आम्हाला स्टॉलचा रेंट खूप जास्त होता भुगावला,
मग असं झालं की भुगावचा रेंट निघून तुम्हाला प्रॉफिट वगैरे झालं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण हिंजवडीचा रेंट कमी होता, म्हणजे त्याला कम्पेअर केलं तर थोडासा रेंट कमी होता. मग असं वाटलं की अरे नाही, रेंट कमी आहे तर चला करू. एक हे राहतं ना की कमी रेंटमध्ये तुमचं होऊन जाते चांगलं. पण लिटरली हिंजवडीला मी लावलं ना ते की कट टू कट निघाले मी, आणि कस्टमर म्हणजे की 50चा सुद्धा कस्टमर नव्हता एवढं हे. आणि तिथे मी कुठेतरी थोडंसं हडबडलं की अरे नाही, मी थोडंसं थांबलं पाहिजे, घाई करून नाही चालणार. थोडंसं आपल्याला एरिया, जरी ऑर्गनायझर बोलले की नाही तिथे चांगलं आहे, होऊन जाईल, एवढे फ्लॅट्स आहेत तिथे, हे म्हणजे तिकडचा क्राऊड स्टँडर्ड आहे, ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. बट तुम्ही पण थोडासा त्याच्यावरती स्टडी केला पाहिजे, किंवा तुम्ही जे पण काही ठेवता तुमच्याकडे, कारण माझ्याकडे त्यावेळेस फक्त प्रीमियम क्वालिटीचा माल होता. प्रीमियम म्हणजे की एकदम हाय रेंजचा, तुम्ही म्हणाल की 700-800 पासूनचाच पुढे, त्याच्या आतला माझ्याकडे मालच नव्हता, की म्हणजे 200-300-150ची ही गोष्टच काही नव्हती. तरी त्या हिंजवडीच्या ऑर्गनायझरनी सांगितलं होतं मला की तुम्ही थोडासा लो क्वालिटीचा माल ठेवा, म्हणून मी तेव्हा थोडंसं भरलं होतं. पण लिटरली तिथे 50ची गोष्टही त्यांना खूप कॉस्टली वाटत होती. अशी गोष्ट झाली. मग तिथे मी विचार केला की नाही, आपण थोडंसं थांबून स्टडी करून, थोडा टाइम गेला तरी चालेल, खूप घाई केली तर अतिघाई संकटात नाही, ही गोष्ट होऊ शकते. नंतर मी नको म्हटलं की नाही बाबा, मी ह्या गोष्टी नाही करू शकत, कारण मी हे स्वतःच्या हिमतीवरती करायचं, स्वतः उभा राहायचं, इंडिपेंडंट बनायचं, ह्या गोष्टी सगळ्या डोक्यात ठेवलेल्या आहेत. कुठे असं नको व्हायला की अरे हिनं पहिले इंजिनिअरिंग केलं, मग जॉब केला, तोही सोडून दिला, MPSC केली, तेही सोडून दिली, त्यानंतर मॉडेलिंग केलं. नाही, मॉडेलिंग करते, इव्हन अजूनही करते, बट त्याला म्हणजे माझ्यासाठी लॉंग टर्मची गोष्ट नाहीये ती, त्याला लाईफ लॉंग ती गोष्ट माझ्यासाठी नाहीच आहे. कारण की पुढे आपल्याला सगळ्याच गोष्टी येतात, फॅमिली प्लॅनिंग आलं, मुलांच्या शाळा, ह्या सगळ्याच गोष्टी, फॅमिलीतल्या गोष्टी बऱ्याच असतात. ते मॉडेलिंग करत करत मी त्या गोष्टी नाही करू शकत. मग हे त्याच्यातून मला तेवढा इन्कम पण नसता भेटला. मग त्या गोष्टींचा पण विचार करून मी परत हे शेअर मार्केटचं पण केलं. आता लास्ट इयर पासून तर शेअर मार्केट पूर्ण कोसळते. 1 इयर मी शेअर मार्केट पण केलं, म्हणजे इव्हन त्याच्यामध्ये मी थोडंसं हे पण झाले, शेअर मार्केटमध्ये स्टेबल पण झाले, पहिले शिकले थोडंसं, म्हणजे क्लास वगैरे केला, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे इव्हन अजूनही शेअर मार्केट करते, पण इंट्राडे वगैरे नाही, इक्विटीमध्ये करते, की शेअर घेऊन ठेवायचे लॉंग टर्मसाठी वगैरे, ह्या गोष्टी. मग माझ्या डोक्यात असं होतं की असं नको व्हायला की मी स्टार्टअप केलंय, पण उद्या लोकांनी म्हणायला नको हिचं काही खरं नाहीये, ही आज हे करते, उद्या ते करतेय, ते बंद पडलं, हे बंद पडलं, कुठलीच गोष्ट ही जी थाऱ्यावरती नाहीये. ह्या गोष्टी माझ्या डोक्यात होत्या की नाही, मला कुठेतरी लॉंग टर्मची गोष्ट पाहिजे, म्हणून मी ह्या ब्रँडची स्टार्टअप केलं. सो जसं आतापर्यंत तुझा प्रवास आम्हाला समजलाय, पण मला आपल्या सगळ्या महिला उद्योजकांना हे जाणून द्यायचंय की यातनं निमित्त त्यांना कळायला हवं की नक्की मार्केटमध्ये काय चालू आहे. सो मला तुझ्याकडनं हे जाणून घ्यायचंय की आतापर्यंत तुझ्या ज्या ज्या टाईप्सच्या व्हरायटी तू ज्वेलरी सांगितल्यास, त्यामध्ये पर्टिक्युलरली तुला कुठल्या ज्वेलरीसाठी जास्त रिस्पॉन्स येतोय. आणि दुसरा प्रश्न असा असेल की तुला कस्टमर, सपोज मी कस्टमर आहे आणि मी तुझ्या स्टॉलवर आली आहे, तर मी नक्की बघताना काय बघतीये, तुला असं वाटतंय मी क्वालिटी ऑफ प्रोडक्ट बघतीये, मी प्राइस रेंज बघतीये, की जस्ट बाईंग कस्टमर आहे म्हणून बघतीये, की विंडो शॉपिंग, ह्यातले तुझे अनुभव सांग. ॲक्च्युली आता माझ्याकडे ना सगळ्याच टाईपची व्हरायटी आहे, पण त्यातून पण जास्त व्हरायटी म्हटलं ना तर मायक्रो गोल्ड पॉलिशचे मंगळसूत्र, त्यानंतर ऑक्सिडाइज ज्वेलरी, त्यानंतर लॉंग मंगळसूत्र, मदर ऑफ पर्ल्सची ज्वेलरी, द वन यू आर वेअरिंग ऑल्सो. हां, बरोबर. तर ह्या सगळ्या माझ्याकडे आधीपासून होत्या, म्हणजे की जस्ट पहिले स्टार्टअप केलं तेव्हापासून होत्या. मग नंतर हळूहळू मला त्या म्हणजे कस्टमरचा कशामध्ये इंटरेस्ट आहे तो कळत गेला. पण जर एक्झिबिशनचं म्हणायला गेलं तर त्यामध्ये सगळ्यात जास्त माझा फोकस म्हणजे कस्टमरचा जातो ना, म्हणजे की आय कॅचिंग ज्वेलरी म्हणतो ना आपण, ती सगळ्यात जास्त माझी मायक्रो गोल्ड पॉलिशचे मिनी मंगळसूत्र. मग हे तू अफोर्डेबल रेट्समध्ये त्यांना अवेलेबल करून देते, मिनिमम टू हायेस्ट व्हरायटी ऑल्सो? हायेस्ट म्हटलं तर सगळ्यात जास्त माझ्याकडे मॅक्झिमम 1,500 पर्यंतची आहे, म्हणजे मिनी मंगळसूत्रमध्ये. लॉंग मंगळसूत्रमध्ये तर माझ्याकडे 5,000 पर्यंत आहे, पण त्याचा जास्त रिस्पॉन्स नाहीये.
कारण मोस्टली लोक विचार पण करतात की अरे नाही, आपण घालवणार त्याच्यामध्ये पैसे, तर शॉपमध्ये जाऊन आपण करू शकतो, घेऊ शकतो असं. पण माझे मायक्रो गोल्डचे जे मंगळसूत्र आहेत ते जसं की सोन्याचे मंगळसूत्र आपण विअर केलेत अशा त्याच्या डिझाईन्स आहेत, एकदम नाजूक. आणि जसं तनिष्कचे वगैरे डायमंडचे मंगळसूत्र येतात छोटे, एकदम मिनिमल लुक देणारे, त्यामुळे ते ऑफिस वेअर कस्टमर जे असेल ते जास्त यूज करतात. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की हर्षदाच्या द ज्वेलरी पॅलेसमध्ये आपल्याकडे नुसत्या पाश्चात्य संस्कृतीच्याच नसून तर पारंपरिक पद्धतीच्या सुद्धा भरघोस व्हरायटी आपल्याला मिळतील. आणि या व्यतिरिक्त आय थिंक डेली वेअर्सच्या पण खूप छान ज्वेलरीला तुला रिस्पॉन्स आहे. खूप जास्त, म्हणजे तेच जे मिनी मंगळसूत्र आहेत ना ते सगळ्यात जास्त माझं हॉट सेलिंग प्रोडक्ट म्हणाल ना, तर प्रत्येक एक्झिबिशनमध्ये ना जवळजवळ 10 ते 15 मंगळसूत्र माझे सेल होतातच. आणि एकदम कमी प्राईजमध्ये, ते म्हणजे 500 पासून माझी त्याची स्टार्टिंग आहे. आणि जे तुम्ही 6 मंथ विअर केल्यानंतर त्याचा कलरही जात नाही. मायक्रो गोल्ड प्लेटेड, अँटी टार्निशवाले, ह्या सगळ्या टाईपचं की मी सगळ्या लोकांचा विचार करून असे भरलेत की म्हणजे मीडियम ह्याचा क्राऊड असेल किंवा हाय रिच क्राऊड असेल, की सगळ्यांनाच अफोर्डेबल असेल ती गोष्ट, त्या हिशोबाने केली. कारण म्हणजे सगळ्याच प्रकारच्या महिला वर्गांसाठी तो हा ज्वेलरी पॅलेस उभा करून दिलेला आहे. बरोबर. म्हणजे अगदी असं म्हणायला हरकत नाही की 5 वर्षाच्या मुलीपासून 50 वर्ष 80 वर्षाच्या आजीपर्यंत पण तुझ्याकडे आपल्याला सगळ्या टाईपची ज्वेलरी बघायला मिळेल. बरोबर. आणि आय थिंक डेली वेअर, ऑफिस वेअर, वेस्टर्न वेअर अँड देन ट्रेडिशनल, पारंपरिक मध्ये सुद्धा तुला भरपूर रिस्पॉन्स मिळतोय असं आम्हाला बघायला मिळतंय. बरोबर. आणि मला एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल की ज्वेलरी पॅलेसची मालकीनबाई हर्षदा या पारंपरिक ज्वेलरीच्या कलेक्शनमुळे रिसेंटलीच तिला PNGचं फोटोशूट सुद्धा मिळालेलं आहे. सो लवकरच ती आपली एक सुंदर मॉडेल म्हणून झळकणार आहे PNGच्या मार्केटमध्ये. अँड आय एम सो हॅपी की ती माझी मैत्रीण असणार आहे. सो आम्हाला हे विचारायला आणि तुला सांगायला निश्चितच आवडेल की तुझा हा प्रवास नक्की कसा आणि कुठून सुरू झाला. कलांगणमध्ये तू कशी आलीस, कलांगणशी तुझं कसं जुळलं? ॲक्च्युली कलांगण मला खरं तर माहिती नव्हतं, किंवा मी इन्स्टा, जसं मी तुम्हाला सांगितलं की इन्स्टाची ॲड बघून मी बाकीचे एक्झिबिशन केले, तसं माझं कलांगणचं नाही झालं. कलांगणचं असं झालं की मी जसं बोलले की पेबल्सला माझं फर्स्ट एक्झिबिशन झालं, तर तिथे माझ्या काही फ्रेंड्स पण झाल्या. जसं त्या अश्विनी भोसले आहेत, त्यांच्या ज्या फ्रेंड सर्कल होतं त्यांच्यातून मला एकीने सांगितलं की असं सायली देशमुख यांचं त्या इव्हेंट ऑर्गनाईज करतात, त्यांचं पण खूप छान ऑर्गनायझेशन आहे, तर त्यांच्याही एक्झिबिशनला खूप छान रिस्पॉन्स आहे. म्हणून मी तिच्याकडून नंबर घेतला तुमचा, की ज्याने करून की मला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. जसं मला त्यांच्याकडून नंबर मिळाला तसं मी सेकंड डेला तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. मग जसं कलांगणचं तुम्हाला मी विचारलं, जेव्हा मी तुम्हाला फर्स्ट टाइम विचारलं तेव्हा मला असं झालं की म्हणजे की काय आहे काय नाही, कारण काहीच आयडिया नव्हती ना. मी तुमचं ॲड पाहिली होती ना, तुमच्याबद्दल कधी कोणाकडून ऐकलं होतं, जस्ट वन फ्रेंडकडून मला समजलं होतं. म्हणजे वर्ड ऑफ माउथमुळे तुला कलांगणचा रेफरन्स मिळाला. मग मी तुमच्याशी जसं बोलून क्लिअर केल्या काही गोष्टी ज्या माझ्या माइंडमध्ये होत्या, की कारण आधीचे जे मला आले होते जे पण अनुभव सगळे मी तुमच्याशी शेअर केले. आणि मग तुम्ही जसं मला सांगितलं की आमच्याकडे मोनोपॉली आहे, ह्या गोष्टी सगळ्या, मोनोपॉली म्हणजे काय ही गोष्ट मला माहिती नव्हती, पण एवढं छान एक्सप्लेन करून मला त्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, तेव्हा कुठे मला थोडासा हे म्हणजे एक आपल्याला कॉन्फिडन्स म्हणतो ना की एखाद्या एक्झिबिटर करून आपल्याला भेटतो की अरे नाही, म्हणजे की ह्या काहीतरी वेगळं आहे सगळ्यांपेक्षा. ह्यांचं फक्त एक्झिबिशन अरेंज करणं हा मोटिव्ह नाहीये, ह्यांच्या मोटिव्ह असा आहे की वेंडर्सचाही ह्या विचार करतात. ते तुम्हाला बोलताना ह्या गोष्टी बोलली होती की मला असं आहे की माझं स्टार्टअप आहे, तर मला आधीचे जे एक्सपिरियन्स आले त्या गोष्टीवरून की मला थोडंसं भीती पण वाटतेय कुठे की लॉसमध्ये जायला नको, ऍटलीस्ट माझा रेंट तरी रिकव्हर व्हावा. आय रिमेंबर आपलं पहिलं कन्व्हर्सेशन असं झालेलं. आणि मला आपल्या श्रोत्यांना सांगायला नक्कीच आवडेल, जेवढी हर्षदा आपल्या पूर्ण पॉडकास्टमध्ये आपल्याला बोलकी वाटते ती ऍक्च्युली तशी आहेच, पण मोर लेस ती खूप कन्सर्न्ड आहे त्याच्या प्रॉडक्टबद्दल, त्याच्या ब्रँडबद्दल. आणि तिची अशी इच्छा आहे की माझा ब्रँड लवकरात लवकर लोकांपर्यंत खूप छान पद्धतीने पोहोचावा, बिकॉज शी लव्ह टू केटर दिस ॲज अ सर्व्हिस. आणि फर्स्ट कन्व्हर्सेशनमध्ये तिने तिचे सगळे बरे वाईट सगळे अनुभव सांगितले होते. आणि त्यामुळे आमच्या लक्षात आलं की ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी.
त्यामुळे मी बिंग अन ऑर्गनायझर आणि शी बिंग अन वेंडर, मी तिच्याशी कम्युनिकेशन अगदी क्रिस्प क्लिअर ठेवलेलं. त्यामुळे मला असं वाटतंय ज्वेलरी पॅलेस आणि कलांगणचे तार जुळायला हलकीशी मदत झाली. सो तुझा कलांगणमधला असं काही ठराविक अनुभव ज्याबद्दल तुला सांगू इच्छितेस तू आपल्या श्रोत्यांना? कलांगणचं खरं सांगायला गेलं ना तर कलांगणमुळे ना मला सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स जो आला तो तिथून आला. आणि मेन म्हणजे कलांगणचं मोनोपॉली होती, पण तिथे आय थिंक 55 स्टॉल होते फर्स्ट LMD चौक बावधानमध्ये. तर तिथे 55 स्टॉल होते. त्यामध्ये मी बघितलं तर लिटरली 7 ज्वेलरीचे स्टॉल होते. मी जे काउंट केले होते त्याच्यामध्ये मला असं हे स्टार्टिंगला जेव्हा जे ग्रुपवरती येतो आपण, म्हणजे तुम्ही जे टाकता ग्रुपवर अपडेट्स येतात की किती वेंडर्स कनेक्ट झालेले आहेत, त्याच्यामध्ये ज्वेलरीचे वेंडर्सचे जसे फोटोज पडले किंवा आपण म्हणू की त्यांनी जसं तुम्हाला कनेक्ट हे करून झालं, कनेक्शन झालं तुमच्याशी जसं त्यांचं, तसं मला थोडंसं टेन्शन आलं की अरे ज्वेलरी मी पण हे केली आहे, त्यांनी अजून बाकीच्यांना पण घेतली आहे. मग मी नंतर विचार केला, तुमच्याशी थोडंसं माझं कम्युनिकेशन पण झालं ह्या गोष्टीवरती. मग नंतर मी विचार केला की नाही ठीक आहे, मला जर कॉम्पिटिटर येत असतील तर माझ्यासाठी ती चांगली गोष्ट आहे. हो, पण त्यावेळेला कलांगणी ही सुद्धा दक्षता घेतली होती की प्रत्येक 10 मध्ये एक ज्वेलरीचा स्टॉल असावा. या हिशोबाने 55 स्टॉल म्हणजे आपल्याकडे 5 स्टॉल्स होते ऑफिशियल ज्वेलरीचे आणि 2 वेगळे. सो त्यानुसार आपण त्या ज्वेलरी फॉर्मेशन करत गेलो. बरोबर, पण ते असं झालं की तुम्ही मोनोपॉली मला बोललात, तिथे माझं मिसअंडरस्टँडिंग हे झालं की अरे मोनोपॉली बोलला आणि यांनी ज्वेलरी मलाच द्यायला पाहिजे होतं, मग माझ्यासारखी ज्वेलरी त्यांनी दुसऱ्यांना पण का केली. मग तिथे जे मिसकम्युनिकेशन झालं होतं त्यांच्याशी ते माझं क्लिअर झालं की त्यांनी म्हणजे तुम्ही जे पण काही सांगितलं गोष्टी की त्यांची ज्वेलरी तू पाहिली आहेस का की नाही, मग ते त्यांची ज्वेलरी टोटली वेगळी होती. मग जसं मी ज्यावेळेस तिथे कनेक्ट झाले, जेव्हा तिथे मी ऑन ग्राउंड ऍक्च्युअली तर तेव्हा मी पाहिलं प्रत्येकाची ज्वेलरी वेगळी होती. त्यांनी कुठेच असं हे केलं, मोनोपॉली त्या बोलल्या होत्या, ऍक्च्युली त्या वर्डला त्यांनी साजेसं ते तिथं केलं होतं, कारण की प्रत्येकाची ज्वेलरी ही वेगळी होती आणि माझी ज्वेलरी ही टोटली वेगळी होती. म्हणजे माझ्या ज्वेलरीमध्ये टोटली युनिकनेस होता. मला असं नाही बोलायचं की म्हणजे मला स्वतःचं हे नाही सांगायचं, पण मी जो विचार केला होता की मला सगळ्यांपेक्षा वेगळी माझी ज्वेलरी ठेवायची होती, तर ॲक्च्युली सेम तशीच माझी ज्वेलरी वेगळी होती. आणि कलांगणनी जो तिथे ऑर्गनाईज केलेला होता तो इतका छान होता की मी असं ऑर्गनायझेशन कोणाचंही पाहिलं नव्हतं. खूप खूप आभार तुझे ह्या कॉम्प्लिमेंट करता. आणि इनफॅक्ट मला सुद्धा वेंडरला याबद्दल काही माहिती देऊ वाटते. हर्षदाची मला खूप छान महत्त्वाची गोष्ट ही आवडते, ती स्वतः तिच्या ब्रँडला शोकेस करते. जेव्हाही ती स्टॉलवर असते ती नेहमी हसतमुख असते, ती तिच्या सगळ्या ज्वेलरी छान कॅरी करते. सो तो एक लाईव्ह डेमो तुम्हाला मिळतो तिच्यासोबत काउंटर सेल करत असताना. आणि अपार्ट फ्रॉम दॅट, जसं मी मगाशी पण म्हणाले, प्रत्येक एज ग्रुपसाठी तिच्याकडे छान ज्वेलरी टार्गेटेड आहे. सो आय थिंक त्या कारणामुळे सुद्धा तिला LMD चौक बावधनमध्ये खूप छान रिस्पॉन्स आला. सो आय थिंक इट्स अ इक्वल कॉन्ट्रीब्युशन ऑर्गनायझर आणि वेंडरचा. आणि हे सगळ्या वेंडर्सने सुद्धा लक्षात घ्यावं की आपण एखादी गोष्ट एखाद्या एक्झिबिशनमध्ये जेव्हा मांडत असतो याचा अर्थ हा नाही आहे की मला कॉम्पिटिशन कोणीच नसणार आहे. प्रत्येक ज्वेलरी किंवा प्रत्येक भाजी बाजार, भाजीच्या बाजूला भाजी असते, ज्वेलरीच्या बाजूला ज्वेलरी असते, कॉस्मेटिकच्या बाजूला कॉस्मेटिक. इट मीन्स टॅलेंट सगळ्यांकडे, बट हाऊ यू ब्रिंग ऑन द टेबल, तुम्ही ते ब्रॉडकास्ट कसं करता, शोकेस कसं करतात, ते तुम्हाला जमायला पाहिजे. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हर्षदा कदम. तर सगळ्याच एकंदरीत तुझं ज्वेलरी तर मी खूप मोठी फॅन आहे. आज मी स्वतः तुझ्या ज्वेलरी पॅलेसची ब्रँड अँबॅसेडर झाली, आय वुड से दॅट. आणि मला एक गोष्ट खूप सगळ्यांना सांगायला आवडेल. तर जेव्हा पण एखादी स्टॉल धारक, स्टॉल वेंडर एखादी गोष्ट कस्टमरला विकत असतो, त्यावेळेला मला असं वाटतं की कस्टमरला काय आवडतं, मला अटेन्शन दिलंय, मला इम्पॉर्टन्स दिलंय. आणि कुठलीही खरेदी केल्यानंतर सगळ्यात बेस्ट पार्ट जो असतो ना, स्पेसिफिकली महिला वर्गाचा, की मी त्याच्याकडनं एक्स्ट्रा बॅग आणली आहे का, एक्स्ट्रा काही गोष्टी घेतल्या आहेत का, तो पॅकेजिंग मॅटर्स. सो मला हे हायलाईट करायला आवडेल की खूप क्यूट पद्धतीने, खूप क्यूट पाउचेस आहे त्याच्याकडे सॉफ्ट सॅटिन सिल्कचे, ज्याच्यामध्ये ती अँटी टर्निश ज्वेलरी खूप छान पद्धतीने आम्हाला कॅरी करता येते, बॅगमध्ये ठेवता येते, इझी टू कॅरी. सो याबद्दल मला तुला विचारायला आवडेल की इथून पुढचे जे अजून तुझे अपकमिंग कलेक्शन्स आहे त्यासाठी तुझं असं काही वेगळं आयडिया काही डोक्यात चालू आहे का पॅकेजिंगसाठी? हां,
खरं तर आत्ता म्हणजे एवढ्या दिवस स्टार्ट केलं मी, मग थोडंसं मी अपग्रेड करायचा विचार करते. मी आता स्वतःचं वेबसाईट पण ओपन करते की जेणेकरून लोकांना वेबसाईट थ्रू पण माझ्यापर्यंत पोहोचता येईल. इन्स्टावरून तर येतातच आहे, व्हॉट्सअपवरून तर येतातच आहे. प्लस आणि मेन म्हणजे पॅकेजिंग झालं की लोकांनी जे पण माझ्याकडून घेतात आहे तर आता त्यांना पाठवायला मग DTDC कुरिअर झालं किंवा अंजनी एक्सप्रेसचं झालं, बऱ्याच जे कुरिअरच्या सर्व्हिस आहेत त्यांच्या थ्रू पाठवायचे म्हटलं, किंवा एक्झिबिशनमध्ये पण जे कस्टमर स्टॉलवरती येतात आहे त्यांना द्यायचं म्हटलं तर कसं होतं की कधी कधी कस्टमरला असं होतं की अरे मी एवढी हेवी ज्वेलरी घेतली ह्यांच्याकडून आणि बॉक्स दिला नाही किंवा बॅग दिली नाही. आणि जेवढं तुम्ही अट्रॅक्टिव्ह गोष्टी द्याल तेवढं कस्टमर अट्रॅक्ट होतं. म्हणजे जसं तुम्ही मला बोललात की मी स्वतः विअर करते ज्वेलरी, जसं मी स्वतः विअर केल्यानंतर कस्टमरला लक्षात येतं की अरे ही ज्वेलरी अशी घातल्यानंतर छान दिसते. त्या हिशोबाने माझं असं आहे की मी देताना पण जर ती तशी दिली तर कस्टमरला त्या गोष्टीची व्हॅल्यू राहते की अरे नाही, ही जर एवढी छान पॅकेजिंग दिली तर ही गोष्ट खूप प्रीमियम क्वालिटीची आहे. म्हणजे ती क्वालिटीही लक्षात येते, कस्टमर पण हॅपी होतो आणि तो कनेक्टेड राहतो आपल्याशी. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी पॅकेजिंगचा तो विचार केला होता. पण त्याच्यापेक्षा पण अजून चांगली पॅकेजिंग म्हटलं तर मी आता मोस्टली आपण ब्रँडचा शिक्का वगैरे टाकतो ना, आता नवीन आलंय मार्केटमध्ये, मी थोडंसं त्याच्यावरती काम पण करतेय की अजून काही छान देता येईल. सो फ्यू थिंग्स यू वॉन्ट टू कीप सिक्रेट, म्हणजे ऑन काउंटरच आपल्याला डिरेक्टली सरप्राईज मिळणार आहे की काहीतरी खूप छान पॅकेजिंग म्हणून येते. आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ॲज अ कलांगणचे ऑर्गनायझर म्हणून मला तुला विचारायचं आहे की तुझा ऍक्च्युअल फीडबॅक काय आहे? कलांगण एक्झिबिशन तुला नक्की काय वाटतंय आणि का लोकांनी कलांगण एक्झिबिशन जॉईन करावं? कारण मार्केटमध्ये कलांगण हे नाव खूप लोकांना अजून माहित नाही आहे, रिसेंट आलेला ब्रँड आहे. सो मग 1-1.5 वर्षात आलेला हा ब्रँड आणि मग अचानकच आपण याला जॉईन करायचं का? काय कारण आहे हे जर का तू थोडक्यात आपल्या मैत्रिणींना सांगू शकली तर वी आर ग्रेटफुल फॉर इट. मी खरं तर कलांगण बद्दल सांगण्यासाठी खूप आहे, मी ट्राय करते थोडक्यात सांगण्याचा. कारण की जे पण काही मला एक्सपिरियन्स आले ते खरंच खूप छान होते. कारण त्यांनी जे ऑर्गनाईज केलं होतं, विचार करायला गेली तर एक सिंपल गोष्ट आहे की भर उन्हामध्ये स्टॉल होते आमचे. जसं की मी तुम्हाला बोलले की आधी मी एक्झिबिशन केले होते LMD बावधनमध्ये, जे केलं कलांगणचं फर्स्ट इव्हेंट माझा तो कलांगणचा होता. त्याच्या आधी मी केले होते ते तसे नव्हते, म्हणजे ऑर्गनाईज केले होते त्यांनी बट तशा टाईपमध्ये नव्हते की जसे कलांगणनी केले होते. त्या म्हणजे जे कलांगणनी केलं होतं ते खरंच एक्स्ट्रीम लेवलचं होतं की म्हणजे मी इमॅजिनही केलं नव्हतं. रेड कार्पेट टाकलेलं होतं, स्टॉलमध्ये स्पेस होता, जो खरंच खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती. कारण की ॲज अ स्टॉल वेंडर म्हणून मी सांगते की जर चिटकून स्टॉल असतील तर कस्टमरला पण त्रास होतो आणि वेंडरलाही त्रास होतो. कारण माझं तर ज्वेलरीचा स्टॉल आहे, मी जे डिस्प्ले करते हात लागतो, तुम्ही गोष्टी काही दाखवता त्यावेळेस हात लागतो, ज्वेलरी पडते, एखादी गोष्ट डॅमेज होऊ शकते किंवा कोणाचं कोणतीही असेल, पर्सचं असेल, कुर्तीचं असेल, दाखवताना त्यांनाही त्रास होतो. म्हणजे सगळ्यांचा विचार करून सफिशियंट स्पेस तुम्हाला सगळ्यांना दिलेली होती ते होतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, मी भर उन्हामध्ये 2-3 एक्झिबिशन्स केले होते, त्याच्यामध्ये मी पाहिलं कोणीही फॅन अवेलेबल केले नव्हते, पण ह्यांनी प्रत्येक स्टॉल्सला एक फॅन अरेंज केला होता. सगळ्यात इम्पॉर्टंट की त्यांनी खरंच म्हणजे केअरिंग ह्यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. आणि मेन सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट की त्यांनी वेंडर्सला की मोटिवेट करण्यासाठी लास्ट डेला म्हणजे अवॉर्डचं फंक्शन ठेवलं होतं. ओह, थँक्यू सो मच. सगळ्यात इम्पॉर्टंट. आणि लकीली मी त्यातला एक पार्ट होती की हॉट सेलिंगचा अवॉर्ड त्यांनी मला दिला होता. त्यामुळे आणि खरंच इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती. विचार करायला गेलं तर म्हणजे त्यांच्यासाठी नसेल पण ॲज अ वेंडर म्हणून आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जे जुने वेंडर्स आहेत त्यांना त्या गोष्टीचा फरक नाही पडत, पण जे नवीन आत्ता मार्केटमध्ये उतरलेत त्या लोकांना फरक पडतो या गोष्टीचा. अरे नाही, आज मी अवॉर्ड जिंकून आली, म्हणजे कुठेतरी मी त्या लेवलला जातीये की म्हणजे ते एक मोटिवेशनल पार्ट असतो लाईफमधला. मग त्यामुळे मला खरंच कलांगणमध्ये तो एक माझा फर्स्ट इव्हेंट झाला. त्यानंतर मी
आय थिंक त्यानंतर मी इव्हेंटच नाही केला. माझ्या घरातच फंक्शन होतं, म्हणजे लग्न होतं, त्यामुळे मला जमलंही नाही. अँड आय रिमेंबर, मैत्रिणींना मला हेही सांगायला खूप आवडेल की ही माझी अशी लाडकी वेंडर आहे की ती स्पेसिफिकली मला फोन करून म्हणत असते, लिटरली टॉर्चर करते की मॅम लवकर दुसरं एक्झिबिशन अरेंज करा, का कारण मी दुसरीकडे बुक केलं नाहीये. आणि रिसेंटलीच आता आमचा एक काही दिवसापूर्वीच एक एक्झिबिशन झालं पुन्हा एकदा बावधानला, आणि ऑफकोर्स तिला पुन्हा एकदा खूप छान रिस्पॉन्स मिळालाय. सो छान. म्हणजे त्याही एक्झिबिशनचं मी तुम्हाला सांगते की असा कोणताच ऑर्गनायझर मी बघितला नाही, कारण मी कॉर्पोरेट इव्हेंट पण केला, कॉर्पोरेट इव्हेंटचंही पाहिलं मी. त्यांचीही गोष्ट म्हणजे मला कोणाला ब्लेम करायचं नाहीये किंवा कोणाला काही बोलायचं नाहीये, बट जे बाकीच्यांमधल्या आणि मी यांच्यातला डिफरन्स सांगते की जो मी ऑब्झर्व केला. कारण ॲज अ ऑर्गनायझर तुम्हाला सगळ्या गोष्टी खरंच बघणं खूप गरजेच्या असतात, की कारण मी जशी नवीन आहे तसं, कारण मला सक्सेस मिळाला नो डाऊट, मी अजूनही मिळेल, कारण मी एक स्टेप पुढे आली आहे, अजून मला पुढे जायचंय, मी इथेच थांबलेली नाहीये. बट जर असे ऑर्गनायझर असतील ना तर खरंच आमच्यासारख्या वेंडरला सिरियसली सांगते की आमच्यासारख्या वेंडरला पुढे जायला जास्त वेळ नाही लागणार, मेनी माइल्स टू गो. कारण की त्यांनी आत्ता जो झाला बावधनमध्ये, आय थिंक त्या बिल्डिंगचं नाव काय होतं, तर तिथे सॅटर्डेला होता 26 and 27ला. मेन पॉईंट असा झाला की त्यांनी सगळं खरंच खूप छान ऑर्गनाईज केलं होतं, पण अनफॉर्च्युनेटली ते टेबल वेंडर पोहोचू शकले नाही. त्यांनी 3चा टाइम दिला होता सगळ्यांना, वेंडर सगळे आलेले होते, हॉल बुक होता, सगळ्या गोष्टी होत्या, पण ते टेबल ऑर्गनायझर आले नसल्यामुळे एवढा प्रॉब्लेम झाला की 6 वाजता टेबल्स आम्हाला मिळाले. आणि इवन तिथे त्यांनी हे म्हणजे गोष्टी बोलल्या की जर कोणाला वेंडर्सला डिरेक्टली बोलल्या, असं कोणीच बोलत नाही, ते डिरेक्टली बोलल्या की अरे नाही, जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर मी तुम्हाला पैसे रिटर्न करते, माझ्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होऊ नये, याच्यात माझी काही चूक नाही आहे. की म्हणजे टेबलवाले आले नाहीत, पाऊस होता, ट्रॅफिक होतं, ह्या कोणत्याही गोष्टी त्यांच्याही हातात नव्हत्या, पण खरं तर सगळ्या वेंडरनी त्यांना सपोर्ट केला, कारण त्यांच्या त्या नेचरमुळे सगळ्यांना खूप छान म्हणजे हे झालं की अरे नाही ठीक आहे, त्यांचं नेचर ते आहे, त्या फसवणाऱ्यातल्या नाही आहेत किंवा सेल्फिशही नाही आहेत की माझं हे झालं पाहिजे म्हणून, नाही तुम्ही केलंच पाहिजे. त्या तिथे खरंच खूप छान यांनी बोलल्या की तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्हाला मी पैसे रिटर्न करते, ज्यांना करायचे त्यांनी करा, नसेल करायचं माझं काहीही हरकत नाहीये. ह्या गोष्टी सगळ्या झाल्या, पण तिथेही सगळ्यांनी सपोर्ट करून त्यांनी ऑर्गनाईज एवढं छान केलं होतं. पाऊस बाहेर पडत होता, इवन सेकंड डेला सुद्धा खूप कंटिन्यू पाऊस होता, तिथे त्यांनी वेंडरची केअरिंग केली की अरे चहा पाहिजे, नाश्ता पाहिजे, हे तर कोणताच ऑर्गनायझर विचारतही नाहीत. सकाळी दिलं निघून जातात, डायरेक्ट विचारत नाही तुमचा सेल झाला नाही झाला, तुम्हाला भूक लागली नाही लागली, म्हणजे तो काही त्यांचा पार्ट नाहीये. बट जो पाहिजे एक ह्युमन म्हणून ज्यांना गरज, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ह्युमन कर्टसी, हा तो प्रकार त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे मी तर म्हणेल की खरंच कलांगणला म्हणजे नेक्स्ट लेवलपर्यंत पोहोचायला फार टाइम तर लागणारच नाहीये, कारण की एवढं त्यांनी लोकांसाठी केअरिंगने म्हणा किंवा त्यांचा वेंडर्सचा विचार करून, बाकीच्यांपेक्षा रेंट कमी आहेत त्यांचे, सगळ्यांना परवडेल वेंडर्सला, नवीन वेंडर्स जॉईन व्हावेत, ज्यांना म्हणजे जस्ट स्टार्टअप केलंय त्यांनाही परवडेल, अशा गोष्टी त्यांनी सगळा विचार करून खूप कमी रेंटमध्ये सगळ्यांना अवेलेबल करून दिले. आणि मार्केटिंग स्किल्स तर त्यांचं म्हणायला गेलं तर 1 month आधी त्यांचं मार्केटिंग स्टार्ट झालेलं असतं. म्हणजे कलांगण ऑफिशियली ही गोष्ट एक्सेप्ट करतो, जो दिखता है वही बिकता है. सो फॉर दॅट इट्स 3 cheers टू माय ऑल वेंडर्स ऑल्सो, दे आर डुईंग व्हेरी हार्ड. आणि आत्ताही सगळे वेंडर्स खूप खुश आहेत त्यांच्यावरती. आम्ही म्हणजे मी लाईव्ह सुद्धा दाखवू शकते की तुम्ही बघू शकता की त्यांच्यासाठी एवढे मेसेजेस आलेत कालपासून की कंटिन्यू एकही वेंडर नाराज होऊन गेलेला नाहीये घरी, सगळ्यांना खूप छान रिस्पॉन्स आलाय आणि सगळे खुश आहेत. सगळ्यांना पण अजून अपकमिंग जर करायचं असतील ना, सगळे एका पायावरती रेडी असतील. इव्हन आम्ही तर बाकीच्यांना पण सांगेल की तुम्ही या, कधी बघा कलांगण ऑर्गनाईज कसं करतं. इव्हन मी म्हणजे पब्लिकला पण सांगेल की तुम्ही स्वतः बघा की एक लेडी काय करू शकते, हे त्यांच्याकडून खरंच शिकण्यासारखी गोष्ट आहे.
असं. थँक्यू सो मच एवढं भरभरून प्रेम दिल्याबद्दल. मला आता स्वतः तुमच्याकडून ऐकायचंय की तुम्ही फॅब राधापासून कलांगण पर्यंतचा जो प्रवास आहे तुमचा तो कसा निवडला? नक्कीच मला सांगायला आवडेल. फर्स्ट मी आधी फॅब राधा हा माझा ओन फॅब्रिक ब्रँड सुरू केला. फॅब राधामध्ये बेसिकली माझे 2 कन्सर्न होते. फॅब, जसं फॅब इंडिया आहे तसं फॅब्युलस, फॅब आणि राधा. राधा ही लिटिल चुलबुली असते म्हणून मी त्या नावामध्ये 2 कॉम्बिनेशन फॉर्म केले, फॅब्युलस राधा विच इज फॅब राधा. आणि अंडर दॅट आय हॅव स्टार्टेड. मागच्या वर्षी मी नवरात्री आणि दिवाळीचे फेस्टिवल लक्षात घेता कॉटन फॅब्रिक्समध्ये किंवा चिनॉन फॅब्रिक्समध्ये किंवा जे फॅब्रिक्स आपल्या इंडियाला लाभले आहेत त्या सगळ्या गोष्टींचं मला एक व्हेरिएशन फॉर्मेशन करायचं होतं इन अ डिझायनर वे. पण आजकाल नॉर्मल तुम्ही जसं म्हणाला, तुम्ही कुठल्या शॉपचं नाव नाही घेणार, बट ऑफकोर्स एक नॉर्मल चिनॉन सिल्कचा दुपट्टा किंवा रॉ सिल्कचा दुपट्टा, फुलकरी दुपट्टा जेव्हा पण नॉर्मल एखादी लेडी घ्यायला जाते तर तो त्याची मिनिमल प्राइस असते 1500च्या वर इफ यू आर गोईंग फॉर अ गुड क्वालिटी. आणि जे मी ठरवलं की जसं मी एक्झिबिशन भरवतीये, जेव्हा मी लावतीये दुसऱ्या कोणाच्या एक्झिबिशनमध्ये ॲज अ स्टॉल वेंडर, तेव्हा माझ्या लक्षात आलं की जशी माझ्या जीवाची कासावीस होती की मला माझा प्रोडक्ट सेल करायचा आहे, अशा माझ्यासारख्या भरपूर भगिनी असणारे, भरपूर मैत्रिणी असणारे, भरपूर मित्र असणारे, त्यांच्यासाठी मला प्लॅटफॉर्म उभा करायचा होता. सो फॅब्रिकवर झालेलं प्रेम अचानक तू सगळ्यांवरती शिफ्ट झालं. आणि यामागे माझा कॉर्पोरेट वर्क एक्सपिरियन्स पण मला खूप मोलाचा ठरला, कारण 16 ते 17 वर्ष मी कॉर्पोरेटमध्ये काम करत होते. माझी प्रोफाईल कम्प्लिटली ॲडमिन, ऑपरेशन्स, मॅनपॉवर मॅनेजमेंट, HR, इव्हेंट्स ह्या सगळ्याच असायच्या. बाय प्रोफेशन मी BSc बॉटनी केलं आहे, सो सायन्स झालं आहे. आय वॉज अ एक्स कॅबिन क्रू ऑफ जेट एअरवेज, सो एअरलाईन्स पण झाले. अँड देन ओव्हरऑल आय हॅव अंडरस्टूड की मी कम्प्लिटली जॉब प्रोफाईलसाठी तर बनलेली नाही आहे. आणि जेव्हा मी एक्झिबिशन स्टार्ट केले तेव्हा मला कळलं की आपल्यासारख्या भरपूर लोकांना आपण जर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ शकलो कमी बजेटमध्ये तर मला अगदी आनंद मिळाला की समाजाला आपण काहीतरी देणं लागतो आणि त्याचा एक भाग म्हणून मला याची सुरुवात करायची होती. अफोर्डेबल प्राइसमध्ये मला मॅक्झिमम लोकांना अपॉर्च्युनिटी द्यायची होती. सो असा फॅब राधा टू कलांगण माझा प्रवास सुरू झाला. आता मी तुमचा प्रवास ऐकला थोडक्यात, म्हणजे तुम्ही जे पण काही ओव्हरऑल बघायला गेलं तर तुम्ही ऑलराऊंडर आहात. म्हणजे मग तुम्ही कलांगण एक्झिबिशन म्हणजे नक्की काय बनवतं, काय खास खासियत काय आहे, म्हणजे ते लोकांना पण कळली पाहिजे की तुमच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला, काय स्पेशालिटी आहे. बरोबर, ऍब्सोल्युटली मला सांगायला आवडेल. देवाने प्रत्येकालाच एक काहीतरी एक वेगळी विशिष्ट क्वालिटी दिलेली असते. मे बी त्यातलीच एखादी मला दिली आहे विच आय कन्सिडर ॲज अ स्टेज डेअरिंग, जे मला फेअर नाही आहे. आणि त्यातनं मला एक कळलं की बाकी ऑर्गनायझर्स ते पण बिचारे कष्टच करतायत, पण माझा मोटिव्ह माझ्यासाठी क्लिअर आहे की मला कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त लोकांना मदत करायची. कारण जॉब सगळेच करतायत आणि जसे मोदीजी आपले म्हणतात सबका साथ सबका विकास, तर त्या पद्धतीने मला सगळ्यांना, महिला गृहवर्ग, वयस्कर कोणी आहेत, कोणी विडो आहेत, विधवा आहे, कोणी हँडिकॅप्स आहेत, कोणी घरनं मॅनेज करतात. तर माझं कॉन्सेप्टच हा होता, कला अंगण, कलेच्या अंगणात मला सगळ्यांचं स्वागत करता यावं. आणि मी फक्त फेमिनाईन म्हणून फक्त फिमेलला मला टच करायचं असं नाहीये. भरपूरसे मेल वर्ग, पुरुष वर्ग सुद्धा आहे जे आपल्या कलेला सादर करतात. त्यानुसार मला या सगळ्या लोकांना बजेटमध्ये, अफोर्डेबल प्राईजमध्ये, विथ जमेल तेवढी त्यांची ब्रँडिंग, मार्केटिंग करून द्यायचं, त्यांना एक सोशल प्लॅटफॉर्म अवेलेबल करून द्यायचा. नॉट ओनली दॅट, हा फक्त एक सेल नसतो. कधी कधी तुमचे एकमेकांची मानसिक ताळ जुळतात. त्याचं तू एक स्वतः उत्तम उदाहरण आहे की वेंडर म्हणून माझ्याकडे आली होती आणि आज माझी खूप छान मैत्रीण झाली आहे. आणि आय थिंक फ्रेंडशिप ही आपली फॅमिलीचा एक्सटेंडेड पार्ट असतो. सो ह्या कारणामुळे मला लोकांना हा प्लॅटफॉर्म उभा करून द्यायचा होता. तर म्हणजे क्रायटेरिया कसा तुम्ही डिस्कस करता की लाईक म्हणजे हे कस्टमर कॉन्फिडंट आहे किंवा यांचं वेंडर कॉन्फिडंट आहे किंवा त्याच्यामध्ये आहे ती ॲबिलिटी, कसं तुम्ही ठरवता? जसं मी मगाशी म्हणाले, शब्दांचा अतिरेक न करता गणपती बाप्पाच्या कृपेने मला खरंच एक सिक्स सेन्स फील होतो कुणाशी पण पहिलं कन्व्हर्सेशन स्ट्राईक करताना. जेव्हा मी फोनवर त्यांच्याशी बोलते किंवा काही लोक मला प्रत्यक्षात येऊन भेटतात इव्हेंटमध्ये की अरे तुमचा इव्हेंट खूप छान झालाय आणि आम्हाला पार्टिसिपेट करायला आवडेल, तर तेव्हा एक 1-to-1 फेस टू फेस कनेक्शन तर झालेलंच असतं.
अपार्ट फ्रॉम दॅट जसं मी म्हणालं, ह्या स्किलचं क्रेडिट मी देईल माझ्या सगळ्या कॉर्पोरेट बॉसेसला, ज्यांनी मला टाइमली खूप छान ट्रेन केलं, गोष्टी शिकवल्या. अँड ऑफकोर्स फॅमिली रिच्युअल्स, या सगळ्यांनी मिळून मला एक समजलंय की एका व्यक्तीला कसं ओळखायचं आहे, त्यातली पारदर्शकता कशी समजून घ्यायची आहे. आणि ते बोलत असताना मला तो स्ट्रिक्ट होतो तो पॉईंट की येस, ये बंदी में कुछ तो आग है और ये आगे कुछ करेगी, ते मला फील होतं. आणि त्यावेळेला मग मला असं वाटतं की लेट्स डू दिस इव्हेंट फॉर द फर्स्ट टाइम. अँड ऑफकोर्स तुझ्यासारखे परत एकदा मी म्हणेन गणपती बाप्पाची कृपा की वेंडर्स जेव्हा एकदा येतात आणि ते पुन्हा माझ्या फॅमिलीमध्ये वाढतात. सो त्या पद्धतीने माझी ही कलांगणची टीम वाढत. असं काही एक्सपिरियन्स आला का की कोणत्या वेंडरचं तुम्हाला कंप्लेंट्स आली आहे किंवा काही हॉरिबल हे काय म्हणतो एक्सपिरियन्स आला आहे किंवा काही स्ट्रगल आलं असेल तुम्हाला करताना? ह्या काही थोड्या गोष्टी आहेत ज्या मला लोकांना सांगू इच्छिता तुमच्या कलांगण? येस, नक्कीच नक्कीच. मला एक गोष्ट नक्की सांगायला आवडेल. खूप लोकांना जेव्हा सक्सेसफुल इव्हेंट बघितला की असं वाटतं भाई ये तो बहुत चक्क छान वाली दुनिया आहे. असं नाही आहे. प्रत्येक गोष्टीमागे कष्ट असतात, एफर्ट्स असतात. आणि इव्हेंट करताना मला अनगिनत अडचणी आल्यात, म्हणजे त्याचा लिस्ट आपण करू शकत नाही. बट येस, त्यातल्या मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छिते तुला आणि आपल्या मैत्रिणींना की बेसिक ना, खूप बेसिक आहे. कुठलाही ऑर्गनायझरला सगळ्यात मोठं टेन्शन हे असतं की मी जागा कुठली निवडावी. ती जागा निवडल्यानंतर मग मी त्याचं ब्रँडिंग कसं करायचं, मग त्या ब्रँडिंगमध्ये फक्त आउटडोअर मार्केटिंग आहे की सोशल मार्केटिंग आहे ते फोकस करायचं. आणि एवढं सगळं कष्ट केल्यानंतर, एवढा तामझाम केला, अगदी मुलीचं लग्न करतो त्याच पद्धतीने आम्ही सगळं इव्हेंट ऑर्गनाईज करतो स्टार्ट टू एंड. आम्ही पण न खाता पिता पळत असतो. पण त्यावेळेला सगळ्यात मोठं टेन्शन डोक्यात असतं की एवढा आपला वेंडर परिवार आलाय आणि आता त्यांचा सेल झाला पाहिजे, त्यांना हवं ते अपेक्षेचं फळ मिळालं पाहिजे. यासाठी आम्ही दिवस रात्र कष्ट घेतो. मग ह्या अडचणींमध्ये मला जे फेल्युअर्स कधी कधी आलेत, तर सगळ्यात मोठं एक फेल्युअर, मला फेल्युअर नाही म्हणू शकत पण एक अनुभवाचा पार्ट मला सांगायला आवडेल. सतत मी मागच्या वर्षापासून टचवूड सक्सेसफुली 1 वर्षापासून छान इव्हेंट करतोय. पण अलंकार हॉल कोथरूड जेव्हा मी इथे एक इव्हेंट केला, छान माझ्याकडे एक 45 ते 50 स्टॉल होते, फूड, शॉपिंग इन्क्लुडिंग एव्हरीथिंग. खूप छान केलं, सेम कष्ट, सगळं सेम केलं, खूप सर्वे केला, सगळी माहिती केली. बट अनफॉर्च्युनेटली त्या दिवशी मी अशा प्राईम लोकेशनवरती होती कोथरूडच्या की जिथे जवळच DP रोड होता, जिथे पंडित फार्म्स, महालक्ष्मी लॉन्स यांच्यासारखे रिनाउंड बिग शॉट लोकांचे एक्झिबिशन्स होते ऑर्गनायझर्सचे. घे भरारी, उडान आणि असे मोठे मोठे लोक, जे माझ्यासाठी ते एक बेंचमार्क आहे, मला सुद्धा त्यांच्या लेवलपर्यंत एक पोहोचायचं आहे. पण त्या दिवशी मला आलेला अनुभव, कष्ट तर आम्ही सगळे सारखेच घेतले, पण फुटफॉल जो होता तो डायव्हर्ट झाला लोकांचा. कारण भलेही तिथल्या अलंकार जवळची लोक आलीत, फुटफॉल आला, नाही आला असं नाही, बट जो एक्सपिरियन्स मी घेतला होता, सक्सेस रेशो जो बघत होती, तो थोडासा मला खाली आला कारण माझा फुटफॉल डायव्हर्ट झाला. त्यातनं मी आणखी एक शिकली की इथून पुढे आपण थोडं लेट करायचं पण थेट करायचं आणि पुन्हा एकदा व्हेन्यूवरती जास्ती अभ्यास करायचा. आणि मग LMD चौक बावधान, अगेन इट वॉज अ ग्रेट सक्सेस, जिथे तू मला भेटलीस आणि भरपूर लोक भेटले. आणि तिथून पुढे परत एक पावसाळा आला, तर पावसाळ्यामध्ये ॲज अ ऑर्गनायझर मला खूप चॅलेंजेस आले की आपण ओपन ग्राउंडमध्ये, बँक्वेट हॉल्समध्ये, लॉन्समध्ये करू शकत नाही. सिम्पल रिझन, पाऊस आणि ट्रॅफिक जे आपल्या कोणाच्याही हातात नसते. त्यामुळे मी हा निर्णय घेतला की आपण जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत आपण रेसिडेन्शियलला जाऊयात आणि कॉर्पोरेट्समध्ये जाऊयात. फक्त यात मला मोठी अडचण ही आहे की माझ्या 100 ते 200 लोकांच्या वेंडर परिवाराला मी एकत्र घेऊ शकत नाही. एक स्लॉट्समध्ये मला लोक घ्यावी लागतात. सो पहिले 25, नंतर 50, मग 25 असं करत मला त्यांना ऍडजस्ट करावं लागतं. सो या मोठ्या अडचणी मला फील झाल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पावसाळ्यामध्ये जो मला मोठा ट्रबल झाला, जो हर्षदाने शेअर केला, की मी वेंडरला ॲडव्हान्स पेमेंट केले, जागेचे पैसे दिले, सगळ्या गोष्टी केल्या, सगळं इव्हेंट स्मूथ चाललाय, कशाची कुठे काहीही अडचण नाही आहे. पण एक वेंडर मला 12 वाजता माझा सेटअप लावायचं प्रॉमिस करतो आणि तो संध्याकाळच्या 4 वाजेपर्यंत तो येतच नाही. अशा वेळेला मी ऑर्गनायझर म्हणून सगळ्यांना फेस करायचं कसं, हा प्रश्न मला पण पडतो. पण मे बी जसं मी म्हणलं, स्टेज फिअर नाही आहे मला, म्हणून मी डिरेक्टली जाऊन बोलू शकले आणि संपर्क साधू शकली. अँड आय एम रिअली सॉरी फॉर दोज ऑल वेंडर्स की ते इनकन्व्हिनियन्स झालं. पण अशा वेळेला मला आणखी एक कळलं की यू शुड ऑलवेज हॅव प्लॅन बी. कारण जर एक वेंडर आपल्याकडे काही अडचणीमुळे नाही येऊ शकला तर आपल्याकडे दुसरा वेंडर असावा. आणि अशा वेळेला मला आवर्जून सांगायला आवडेल, आमचे संतोष दादा जे माझ्या प्रत्येक इव्हेंटला असतात, त्यांनी मला अक्षरशः अर्ध्या तासात सगळा 50 टेबलचा सेटअप आणून लावून दिला.
आणि या सगळ्यांमध्ये मोठा खारीचा वाटा जो आहे तो माझ्या डिजिटल टीमचा आहे, जी बाईट बूस्ट माझी मार्केटिंग टीम आहे, माझी फॅमिली आहे, माझे हस्बंड आहेत, ते सगळे कंटिन्युअसली या प्रवासात माझ्यासोबत होते. त्यामुळे ह्या अडचणी येऊन सुद्धा त्या अडचणीतनं मी पार पडले. नेक्स्ट कलांगणचं विजन काय करू शकेल का जरा? नक्कीच मला सांगायला आवडेल, अगदी आवर्जून सांगेल. माझं स्वप्न आहे की कलांगण हे नाव हे संपूर्ण महाराष्ट्रात ओळखलं जावं, किंबहुना ते पूर्ण भारतभर पसरवायची माझी खूप इच्छा आहे. कारण हा प्लॅटफॉर्म मला ऑनलाईन एक्झिबिशन आणि वुमेन वर्कशॉपच्या थ्रू मिळाला आहे. त्यामुळे मला एक स्ट्रॉंग कम्युनिटी उभी करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आतापर्यंत जर पुणेकरांनी ऐकलं असणार आहे भीमथडी यात्रा, भीमथडी जत्रा, तर भीमथडी जत्रेत संपूर्ण महाराष्ट्रातनं वेगवेगळे वेंडर्स येतात आणि पार्टिसिपेट करतात. तर पुन्हा एकदा मी म्हणेन, बाप्पाच्या कृपेने माझ्याकडे भीमथडी जत्रेत पार्टिसिपेट केलेली लोक सुद्धा माझ्या एक्झिबिशन्समध्ये 3-3, 4-4 दिवस येऊन पार्टिसिपेट केली होती. आणि नुसतं मला सांगायला आवडेल की फक्त शहरातच नाही, तर मला मल्टी सिटीमध्ये जायची इच्छा आहे. जसं कोल्हापूर, सोलापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे जिल्ह्याच्या बाहेर. आणि या व्यतिरिक्त ग्रामीण भागातले मला जी लोक माझ्याकडे आली आहेत ती रत्नागिरी जिल्ह्यातले खेडमधले, फुरुसमधले, धुळे जिल्ह्यातले साक्रीमधले, शिरपूरमधले, नंतर नॉट ओन्ली दॅट मध्य प्रदेशवरून बऱ्हाणपूरवरनं माझी मैत्रीण आली, सतना जबलपूरवरनं लोक आली. तर मला तो एक कॉन्फिडन्स अपसूक यायला लागलाय की आपण लवकरच मल्टी सिटीमध्ये जाऊ शकतो आणि ग्रामीण भाग आणि शहरी भाग दोघांना एक ताळमेळ घालून येऊ शकतो. की असे बरेचसे वेंडर आहे जे माझ्याकडे आत्ता सुद्धा पुणे सिटीमध्ये एक्झिबिशनला येतात. फक्त त्यांना छोटेसे चॅलेंजेस असे असतात, जेव्हा ते लॉंग टर्मसाठी असतात तेव्हा जरा त्यांचं राहण्या खाण्यासाठी थोडं त्यांना मार्गदर्शन करावं लागतं. पण हरकत नाही, लवकरच मल्टी सिटी तर आहेतच, पण आम्ही छोट्या छोट्या शहरांना सुद्धा टार्गेट करणार आहोत, ऑफकोर्स फेस्टिव्ह सीझन बघून. कलांगणचं म्हणजे नेक्स्ट विजन तर तुमचं हेच असणार आहे की ग्रामीण भागाला तुम्ही आता टार्गेट करणार आहात. म्हणजे लवकरच कलांगण आता ग्रामीण भागात सगळ्यांना भेटायला येणार आहे, हे आपण म्हटलं तरी हरकत नाही. अगदी अगदी. ग्राहकांनी म्हणजे कलांगणला का यावं, विजिट का करावं, म्हणजे काय असं तुमच्यामध्ये आहे स्पेशालिटी की ज्याच्यामुळे ग्राहकांनी येऊन खरंच विजिट करावं? काय मिळेल त्यांना नवीन काही पाहण्यासाठी? अगदी मी एका वाक्यात उत्तर देऊ इच्छिते. कारण माझ्याकडे येणारे प्रत्येक वेंडर्स मध्ये हँडक्राफ्ट, हँडमेड, ज्वेलरी, फूड, एनिथिंग काही असू देत, सगळ्यात महत्वाचं ते सगळी लोक ना खूप आपलं तन मन धन शक्ती लावून येतात. ते सगळं मनापासून येतात. तर कृपा या तुम्ही त्यांच्या कष्टांना बघायला या, त्यांच्या प्रेमाने सजवलेल्या गोष्टींना त्यांना प्रतिसाद द्यायला या. कारण आपल्याकडे सगळं हँडमेड, हँडक्राफ्ट, डिटेल्ड गोष्टी सगळ्या बघायला मिळतात. कारण मॉलमध्ये सगळंच मिळतं असं नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी ज्या अजूनही एक्झिबिशन कन्सेप्टमध्ये राहतात आणि मला तो टिकवून ठेवायचा आहे. सोबतच संस्कृती पण जपून ठेवायची आहे की नवीन पण आणि जुनं पण असं सगळ्यांचा ताळमेळ घालून मला कलांगणमध्ये ठेवायचं. ते झालं. आणि मॉलमधल्या गोष्टी सगळ्यांनाच अफोर्डेबल असतील अशाही नाही आहेत, त्यामुळे त्या हिशोबाने तुम्ही विचार करून ते केलेलं असणार. तुमच्यासाठी कलांगणची काही खास आठवण किंवा मुवमेंट काही असं काही घडलेलं असेल ना की जे तुम्हाला शेअर करायची इच्छा असेल? नक्कीच 2 प्रसंग मला सांगायला आवडतील. एक तर रिसेंटली तानाबाना नावाचा एक NGO आहे जे सतत माझ्याकडे स्टॉल लावत असतात. आणि ते NGO आणि अजून पण दुसऱ्या दे आसरा किंवा अजून दुसऱ्या काही गोष्टी आहेत त्या वेंडर्सला मी सपोर्ट करते फ्री ऑफ कॉस्ट स्टॉल लावण्यासाठी. कारण ज्या आदिवासी किंवा मागासलेल्या महिला किंवा विधवा किंवा अपंग असलेले असे सगळे लोक तिथे त्या फर्ममध्ये काम करतात. तर त्यांच्यासाठी जसं मी मगाशी म्हणाले, समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, ही गोष्ट मला फारच लवकर कळाली. गेल्या वर्षी मी गंधार वाद्य पथकात जेव्हा पथक जॉईन केलं, आमच्या पथकाच्या थ्रू मला ही शिकवण मिळाली आणि मला एक मोटिवेशन मिळालं की आपण ही गोष्ट इथे वापरू शकतो. त्यामुळे त्या लोकांकडनं मला रिसेंटलीच सर्टिफिकेट मिळालं आहे, मला त्यांच्याकडनं सन्मान मिळाला आहे की तानाबाना आणि अशा बऱ्याचशा NGOजला सपोर्ट केल्याबद्दल ते मला मोटिवेशन मिळालं की आपण हे करू शकतो. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट, एक प्रत्येक सेलर, प्रत्येक वेंडर माझ्याकडे पहिल्यांदा असू देत किंवा रिपीटेड असू दे, इव्हेंटच्या सुरुवातीला आणि इव्हेंटच्या शेवटाला त्यांच्या चेहऱ्यावरची जी स्माईल असते ना सेल झाल्यानंतरची, तो माझ्यासाठी सुखाचा क्षण असतो. पण त्यासाठी आम्ही दिवस रात्र कष्ट घेतलेले असतात. त्याच्यामुळे माझ्यासाठी जर तू म्हणालीस की सुखाचा क्षण किंवा आठवणीचा क्षण काय,
तर प्रत्येक इव्हेंटमध्ये माझे जे वेंडर खुश असतात, हॅपी असतात, तो माझ्यासाठी सुखाचा क्षण. आणि या सगळ्या गोष्टींचे एफर्ट्स मी पुन्हा एकदा म्हणेन, नवरा हा माझ्या खरंच पाठीचा कणा आहे आणि त्याच्यामुळे मला हे सगळं करता येते. फॅमिलीचा खूप छान सपोर्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं, मी जेव्हा जेव्हा कलांगण इव्हेंटसाठी एखादी पाऊल उचललंय, तुझ्यासारख्या भरपूर मैत्रिणींनी मला खूप सपोर्ट केलाय. त्यामुळे मी तुमच्या चेहऱ्यावरचे एक खास क्षण टिपू शकते. आता हे मी तुझं सगळं कलांगणचं ओव्हरऑल स्ट्रगल, म्हणजे चांगल्या काही ज्या गोष्टी घडल्यात किंवा जे पण तू काही केलंय, मला आता एक गोष्ट विचारायला आवडेल की जर तुझ्यासारखं सक्सेसफुल वुमन बनायचं असेल, बिझनेस असू दे किंवा ओव्हरऑल गोष्टी फॅमिलीमध्ये पण, तसं तर तुझं जे पण काही पर्सनॅलिटी आहे त्या हिशोबाने तू सगळ्यांची आवडतीच आहेस. तर तसं जर कोणाला बनायची इच्छा असेल, कारण काहीतरी म्हणजे आपण, तू जसं म्हटली की मला समाजाला काहीतरी देणं आहे, त्या हिशोबाने जर विचार केला तर जर कोण तुझ्याकडे बघून कोणाला वाटत असेल की मला हिच्यासारखं बनायचंय किंवा कोणाची इच्छा असेल की मला भविष्यात किंवा आयुष्यात आलोय तर आपण काहीतरी करायचंय, तर तू त्यांना काय सजेस्ट करू इच्छिते की जसं कोणाला म्हणजे कॉन्फिडन्स नसतो त्या गोष्टी, म्हणजे तू कसं सांगशील की कसं स्टार्टअप करावा किंवा काय करावं? नक्कीच. स्वतःच्या अनुभवातनं अगदी छोटंसं उत्तर आहे माझ्याकडे यातलं की परिपूर्ण वेळ येईल, एक योग्य वेळ येईल आणि त्यावेळेला मी ही संधी गाठेल, याची कृपा करून वाट बघू नका. मनात आलंय, थोडीशी हिंमत करा, पुढाकार घ्या आणि प्रयत्न करा. कारण मी पण कलांगणचं विजन खूप आधीपासून पाहिलेलं नव्हतं. अगोदर मी स्टॉल वेंडर होते, त्याच्या अगोदर मी कॉर्पोरेटमध्ये जॉब करत होते, सगळ्या गोष्टी होत्या, सासर माहेर हे ते सगळ्यांनाच आहे. पण मला गेल्या वर्षी जेव्हा मी पुन्हा एकदा आवडीने सांगेन, मी गंधार वाद्य पथक जेव्हा मी जॉईन केलं, गणपती बाप्पाची जेव्हा मला सेवा करायची होती, पण त्या वादनाच्या दरम्यान, त्या सरावाच्या दरम्यान आमच्या पथक प्रमुखांकडनं काही एवढ्या छान गोष्टींचे निरोप आम्हाला मिळाले की फक्त मुलंच डोल बडवतात म्हणून महिला बडवू शकत नाही असं नाही. तुम्ही सेम एनर्जी, सेम प्लॅटफॉर्म, सेम गोष्टींचा तुम्ही चांगला वापर करू शकतात. आणि तिथे कलावंत जसा एक पथक आहे तसं गंधारमध्ये खूप सारे कलावंत मला मिळाले होते आणि मे बी कला अंगणचं मला सोर्स सुद्धा तिकडनं एक मिळालं. येस, तुझं कलेचं अंगण. कलेचं अंगण. आणि मग माझ्या कलेच्या अंगणात मला इच्छा आहे की सगळ्यांनी सतत पार्टिसिपेट करत राहावं. तर तिथून मला असं जाणवलंय की तुमच्या मनात जर काही आलंय, तर मी पण सुरुवातीला स्टॉल लावला, काही एक्झिबिशन्स केले आणि मला कळलं की नाही, आता मी दुसऱ्यांना प्लॅटफॉर्म द्यायची कपॅसिटी कॅरी करते, बिकॉज माझा एक्सपिरियन्स पण होता. म्हणून थोडक्यात मनात आलंय, थोडीशी हिंमत करा आणि प्रयत्न करा. दोनच गोष्टी होतात, एक तर तुम्ही सक्सेस होतात, नाही तर तुम्ही शिकतात. फेल होतात किंवा हारतात असं नसतं. आणि ह्या दोघंही गोष्टी तुम्हाला पुढे नेतात. सो माझं सगळ्यांना हेच सांगणं असेल, मनात आलंय, हिंमत करा, प्रयत्न करा, पुढे व्हा. आणि बाकी आम्ही लोक तर आहोतच सपोर्टला. सो हर्षदा कदम ताई, ज्वेलरी पॅलेसचे मालकीनबाई, तुमचा अमूलाग्र वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप मोलाच्या गप्पा आणि बऱ्याचशा मैत्रिणींना यातलं नक्कीच काही ना काही निरोप मिळाले असतील. सो वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार. आणि येस, ऑफकोर्स आपल्या सगळ्यांना मला नक्कीच सांगायला आवडेल की आमच्या हितगुजाच्या गप्पा गोष्टी ऐकल्याबद्दल, तुम्ही पण आम्हाला सहन केल्याबद्दल धन्यवाद. आणि हा पॉडकास्ट नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर प्लीज 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 आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक, शेअर, कमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोकल उद्योजकांना, महिला उद्योजकांना लोकली सपोर्ट करा. आणि कलांगण एक्झिबिशनमध्ये लवकर जॉईन करा आणि आमच्या पेजला फॉलो करा.